सर्वांना जय भारत, लाल सलाम. जय भारत म्हणजेच जय चारवाक, जय बुद्ध, जय जिजाऊ, जय शिवराय, जय ज्योती, जय सावित्री, जय महात्मा बसवांना, जय लहूजी, जय भीम, जय अण्णा, जय बिरसा, जय मल्हार, जय सेवालाल आणि या देशातील सर्व महामानवांनी शोषितांच्या, कष्टकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या हितासाठी स्वतःचा बलिदान दिला, स्वतःच्या सुखाचा त्याग केला, अशा सर्व महामानवांच्या विचारधाऱ्यांना वंदन करण्यासाठी त्यांचा जयघोष करतो. म्हणून पुनश्च एकदा जय भारत, लाल सलाम. आज एका नवीन विषयाच्या अनुषंगाने नवीन आणि वादग्रस्त आणि संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये ज्या विषयाच्या अनुषंगाने महामानव, साहित्य सम्राट कॉम्रेड सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या महिन्यामध्ये सातत्यपूर्ण तो विषय चर्चेला जातो, ज्या मोर्चाच्या अनुषंगाने संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये चर्चा होते, त्या अनुषंगाने अलीकडेच विद्रोही सांस्कृतिक चळवळीचे अभ्यासक आणि कार्यकर्ते सुबोध मोरे यांच्या लेखावरून संपूर्ण महाराष्ट्रभरामध्ये आणि देशभरामध्ये जी मते वेगवेगळ्या प्रकारची निर्माण झालेली आहेत, प्रत्येकाच्या मनामध्ये शंका निर्माण झालेली आहे, त्या शंका, समज, गैरसमज आणि आपल्या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी मी तब्बल बऱ्याच दिवसापासून त्यांचा लेख आल्यापासून त्याच्यावरती संशोधन करत आहे, अभ्यास करत आहे. कॉम्रेड सुबोध मोरे यांच्याशी सुद्धा मी संवाद साधलेला आहे. त्यांच्यावरती जाणीवपूर्वक टीका करणे किंवा कुठल्याही संघटनेच्या कार्यकर्त्यावरती त्यांच्यावरती टीका करणे किंवा त्यांचं चारित्र्य हनन करणे किंवा त्यांचा अवमान करणे हा माझा मुळीच उद्देश नाही. फक्त त्या लेखामध्ये जे ठामपणे मांडण्यात आलेलं आहे की यह आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है, ही घोषणा देऊन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी हा मोर्चा काढलाच नव्हता. हा समस्त लेखाचा जो सूर आहे, तो सूर मात्र, तो निष्कर्ष मात्र कुठेतरी संदर्भहीन आहे आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या कम्युनिस्ट विचारधारेला गालबोट लावणारा आहे आणि ते सत्य नाही, याची मांडणी करण्यासाठीच मी आज आपल्यासमोर फेसबुक लाईव्ह थेट जनतेशी संवाद या कार्यक्रमामध्ये आज उपस्थित झालेलो आहे. आता मुळात या लेखाचा जो काही मसुदा किंवा भूमिका जर आम्ही तपासली तर टायटलच आहे लेखाचं, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी. जे कॉम्रेड सुबोध मोरे याने नंतर जरी निगेटिव्ह थिंकिंग जरी केली असली तर सुरुवातीलाच त्या लेखाचा शीर्षकच त्यांनी दिलेला आहे
ये आज़ादी छूटी है, देश की जनता भूकी है. म्हणजे याचा अर्थ जेव्हा तुम्ही त्या लेखाचा शीर्षक देता त्यावेळी तुम्ही मान्य करताय की अशा प्रकारची घोषणासुद्धा झालेली आहे. ही खरोखर नोंद घेण्यासारखी बाब आहे. मी जेव्हा कॉम्रेड सुबोध मोरे यांच्याशी संवाद साधला, ते सुद्धा कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांचे वडीलसुद्धा कॉम्रेड आर बी मोरे हे देखील त्यांचं आयुष्यसुद्धा कम्युनिस्ट चळवळीमध्ये गेलेलं आहे. या सगळ्या गोष्टीची तपासणी करून त्यांच्याशी संवाद साधून आणि मग काही मुद्द्याच्या बाबतीत मतभेद झाल्यामुळे आपल्यासमोर मी लाईव्ह आलेला आहे. त्याचं कारण की चळवळीमधल्या काम करणाऱ्या कार्यकर्त्यांनी या बारीक बारीक गोष्टी आपण समजून घेणं काळाची गरज आहे. मुळात मी एक गोष्ट या ठिकाणी सांगू इच्छितो की जगामध्ये आणि भारतामध्ये कम्युनिस्ट पक्षांची स्थापना भारतात जेव्हा झाली त्यावेळी एकच पक्ष होता. त्याचं नाव होतं भारतीय कम्युनिस्ट पक्ष, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया, ज्याची स्थापना 1925मध्ये झालेली होती. 25मध्ये आणखी एक दुर्दैवाची घटना घडली आमच्या देशामध्ये. ती म्हणजे 1925मध्येच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना झालेली. म्हणजे भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापनासुद्धा 1925ला झालेली आहे आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ज्याला आपण शॉर्टमध्ये RSS असं म्हणतो, त्याची स्थापनासुद्धा 1925ला झालेली आहे. 1925 पासून ते 1964पर्यंत हे सगळं बऱ्यापैकी चाललं, बऱ्यापैकी. त्यानंतर 1964मध्ये कम्युनिस्ट पक्षामध्ये उभी मोठी फूट पडली भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये आणि त्यातून मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, त्याला असंही म्हणतात भारतीय कम्युनिस्ट पक्ष कंसात मार्क्सवादी. म्हणजे मुळात भारतामध्ये आलेला 1925ला आलेला जो काही कम्युनिस्ट पक्ष आहे तो भारतीय कम्युनिस्ट पक्ष हा मार्क्सच्या विचारधारेवर आधारलेला पक्ष आहे. तरीसुद्धा कम्युनिस्ट पक्षामध्ये 64च्या दरम्यान फूट पडली आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष म्हणून स्वतंत्र त्या ठिकाणी निर्माण झाला आणि स्थापन झाला. त्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या एका जनसंघटनेमध्ये, विद्रोही सांस्कृतिक चळवळ, एका जनसंघटनेमध्ये, डायरेक्ट पक्षामध्ये सुबोध मोरे काम करत नाही. आणि का काम करत नाही त्याचं मी विश्लेषण नंतर तुम्हाला देईन. ते एका जनसंघटनेमध्ये काम करतात आणि त्यांच्याशी संवाद झाल्यानंतर ते मला असं म्हणाले की मी सातत्याने अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावरती लिहित असतो. साहित्यावरती लिहा, तुमचं स्वागत आहे, परंतु अण्णाभाऊच्या जीवनचरित्र्यावरती घडलेल्या घटना तुम्ही जर अमान्य करत असाल, ती गोष्ट मात्र आमच्यासारख्या अभ्यासकांना आणि संशोधकांना ती पटणारी गोष्ट नाही. म्हणून त्या गोष्टीचं मी या ठिकाणी निषेध करतो आणि नेमकं वास्तव काय आहे ते आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया. दुसरीकडे मात्र 1967मध्ये सुद्धा, 64च्या नंतर 67मध्ये पुन्हा कम्युनिस्ट पक्षामध्ये फूट पडली आणि नक्सलबाडी, पश्चिम बंगालमधल्या नक्सलबाडी या गावामधून कानू सन्याल आणि चारू मुजुमदार या दोघांनी मिळून एक नक्सलवादी आंदोलन सुरू केलं. ते शस्त्रधारी आंदोलन, त्याला नक्षलवादी आंदोलन असं म्हणतात. त्याचं समर्थन भारतामध्ये डेमोक्रॅटिक असणाऱ्या भारतीय कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि आत्ता आमचा नव्याने आलेला भारतीय कम्युनिस्ट पक्ष युनायटेड, हे नक्षलवादाचं समर्थन करणारे पक्ष नाहीत. हे मी सुरुवातीला अगदी क्लिअर करतो आणि स्पष्ट करतो. आता मग प्रश्न असा निर्माण होतो की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी काढलेल्या मोर्चावर कॉम्रेड सुबोध मोरे यांनी आक्षेप का घेतला, याचे काही संदर्भ आहेत. त्याच्या संदर्भामध्ये सुरुवातीच्या पहिल्या पॅरेग्राफमध्ये ते असं म्हणतात
ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी आहे, अशा प्रकारचा मोर्चा निघाला होता. याचं समर्थन देशामध्ये एक सामाजिक आणि पुढे राजकीय चळवळ म्हणून काम करणारे बामसेफ नावाचं एक संघटन आहे. आणि हे बामसेफ नावाचं संघटन बुद्ध आणि आंबेडकरवादी विचारधारेवर काम करणारे हे संघटन आहे. बुद्धाला पूर्णतः बामसेफनं आणि बहुजन समाज पार्टीनं स्वीकारलेलं नाही, परंतु बाबासाहेबांच्या आंबेडकरवादी विचारावर आम्ही चालतो असं म्हणतात. आता ते आंबेडकरवादी आहेत की नाहीत याच्यामध्ये मला पण शंका आहे. याच्यावर मी विस्ताराने पुन्हा कधीतरी बोलेल. आज त्यावर फारसं मी बोलणार नाही. मग या लेखामध्ये 2 व्यक्तीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. नागपूरचे चंद्रकांत वानखेडे आणि पुण्याचे रमेश राक्षे. नागपूरच्या चंद्रकांत वानखेडे यांनी ये आझादी झूठी है नावाचं पुस्तक प्रकाशित केलं, ते लिहिलं आणि बामसेफने केला. त्यांनी मात्र या ठिकाणी काही खोटारडा प्रसार आणि प्रचार केलेला आहे. कारण 16 ऑगस्ट रोजी 1947 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावरती भर पावसात मोर्चा काढण्यात आला होता कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली. मोर्चामध्ये मोर्चेकऱ्यांच्या हातामध्ये मशाली होत्या आणि मोर्चातली संख्या 60,000 होती. याचे पुरावे सुद्धा बामसेफकडे नाहीत. बामसेफ असं का करत आहे, मी कॉम्रेड सुबोध मोरे यांच्या मताशी सहमत आहे. या बाबतीत बामसेफनं असं का केलं याची मागची पार्श्वभूमी जर आम्ही समजून घेतली तर बामसेफ आणि आंबेडकरी संघटना हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना त्यांच्या साहित्यांना ते आंबेडकरवादी होते अशा प्रकारची त्यांची भूमिका. आता मुळात बामसेफवाले आणि बहुजन समाज पार्टीवाले आंबेडकरवादी आहेत का याच्यात मला शंका आहे. तेच म्हणतात कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे आंबेडकरवादी. आता ती शंका काय आहे ते सांग. अलीकडे बसपाचं जे काही एक ब्रीदवाक्य आलेलं आहे, हाती नाही गणेश आहे, ब्रह्मा विष्णू महेश आहे. आणि आता बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी उत्तर प्रदेशामध्ये भव्य परशुरामाचं मंदिर बांधण्यात येईल अशा प्रकारचं एक लाईव्ह पद्धतीने त्यांनी भूमिका मांडलेली आहे. आणि त्यामुळं आणि दुसरीकडे बहुजन समाज पार्टीच्या मान्यवर काशीराम, मायावती आणि त्यांच्या कोणत्याही कार्यकर्त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांस्कृतिक चळवळ स्वीकारलेली नाही, म्हणजे बुद्धिझम स्वीकारलेलं नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी जो आंबेडकरवादाचा बेस आहे तो बुद्धाच्या तत्त्वज्ञानावरती आहे. म्हणजे जो कोणी बुद्ध स्वीकारेल तोच आंबेडकरवादी होऊ शकतो. म्हणून बहुजन समाज पार्टी, बामसेफ हे आंबेडकरवादी आहेत का याच्यात मला शंका आहे. म्हणून जे आंबेडकरवादी नाहीत ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना आंबेडकरवादी म्हणत आहेत. आता हा खरा संशोधनाचा आणि आश्चर्याचा विषय आहे. आणि म्हणून या बाबतीत जे खोटं लिहिण्यात आलेलं आहे, जे बामसेफ प्रचार करते, जे लोक बुद्धिझम स्वीकारलेले आहेत, आता धर्मांतर करणं आणि धर्मांतर न करता बुद्धिझम स्वीकारणं याच्यातले 2 भाग आहेत. परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी धर्मांतर करून बुद्धिझम स्वीकारलेलं आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी भारतामध्ये धर्मांतर करून बुद्धिझम स्वीकारलेलं आहे ते लोक खऱ्या अर्थाने बुद्ध आंबेडकरवादी विचारधारेवर आहेत असं म्हणायला हरकत नाही. त्याच्यावर सुद्धा संशोधन करावं लागेल. परंतु हे बामसेफ, बहुजन समाज पार्टी आणि इतर स्वतःला आंबेडकरवादी म्हणून घेणारे जे लोक आहेत, परंतु ज्यांनी बुद्धिझम स्वीकारलेलं नाही, त्यांना आंबेडकरवादी म्हणता येणार नाही असं माझं ठाम मत आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आणखी एक मुद्दा उपस्थित होतो, तो असा, त्याचवेळी 16 ऑगस्ट 1947 रोजी जो मुंबई येथील आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला होता, त्या दरम्यानच्या मोर्चा सुरू असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष
म्हणजे कम्युनिस्टांनी गिरणीच्या गेटवरती सत्यनारायणाची पूजा केली होती असं बामसेफवाल्याचं म्हणणं आहे. हे पण खोटं आहे, याचं समर्थन मी करणार नाही. सुबोध मोरे सुद्धा याचं समर्थन करत नाहीत, मी सुद्धा याचं समर्थन करत नाही. कारण अशा प्रकारचे कोणतेही पुरावे त्या ठिकाणी उपलब्ध नाही. परंतु काही कम्युनिस्ट जे मनुवादी विचारधारेचे आहेत, तिथे सत्यनारायणची पूजा जरी नाही केले तरी CPMमध्ये आणि CPIमध्ये राज्याच्या आणि केंद्राच्या कमिटीवर असलेले नेतेसुद्धा त्यांचं स्वतःचं लग्न करत असताना त्यांनी सत्यनारायणची पूजा केलेली आहे. लग्न सनातनी हिंदू पद्धतीने केलेलं आहे. त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, वेळ आली तर मी निश्चितपणे सादर करेन. म्हणून कम्युनिस्ट हे 100% पुरोगामी आहेत असं मी म्हणणार नाही. ते सुद्धा सनातनी विचारधारेचा पुरस्कार करतात. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की भारतातील साम्यवादी चळवळ ही ब्राह्मणाच्या जाणव्यामध्ये अडकून पडलेली आहे. आता ब्राह्मण या शब्दाचा अर्थ इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं म्हणायचं होतं की ब्राह्मणवादाच्या जाणव्यामध्ये अडकून पडलेली आहे आणि मग ही तेथून बाहेर काढू नका असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कधीही म्हटलेलं नाही. आणि म्हणून या ठिकाणी सत्यनारायणाची जी पूजा त्या ठिकाणी करण्यात आलेली होती त्याला कुठल्याही प्रकारचे एव्हिडन्स नसल्यामुळे या मुद्द्याशी मी कॉम्रेड सुबोध मोरे यांच्या विचाराशी सहमत आहे. आणि बामसेफचा जो काही प्रचार आहे तो खोटा प्रचार आहे, कारण ते खरे आंबेडकरवादी नाही. मी अगोदर सांगितलं, त्यांनी बुद्धिझम स्वीकारलेला नाही, त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सांस्कृतिक चळवळ स्वीकारलेली नाही. आणि म्हणून बहुजन समाज पार्टी आणि भारत मुक्ती मोर्चा जे काही त्यांच्या संघटना आहेत त्यांनी मात्र पूर्ण आंबेडकरवाद स्वीकारलेला नाही. अर्ध आंबेडकरवाद त्यांनी स्वीकारलेला आहे. परंतु त्यांना मी शत्रू मानणार नाही, त्यांना मी कम्युनिस्टांचे शत्रू मानणार नाही. पण जे काही ते खोटं बोलत आहेत, खोटी मांडणी करत आहेत, याचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो. हे असं चुकीचं त्यांनी मांडू नये असं त्यांना मी सल्ला देतो. आता पुढे बोलताना आणि पुढच्या मुद्द्यामध्ये लिहिताना थोडंसं कॉम्रेड सुबोध मोरे यांनी खोचक अशी टीका केलेली आहे, हास्य विनोदात्मक टीका केलेली आहे. ती टीका त्यांची मी मान्य करत नाही. त्याचं कारण एक आहे, ते असं म्हणतात ढोंगी विचारवंत ते ऑनलाईन भाषण करून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर आणि अनेक समाज माध्यमाच्या माध्यमातून ते काय करतात, पोपटासारखे बोलतात असं म्हणतात. परंतु या सुबोध मोरे यांच्या विधानाशी मी सहमत नाही. कारण कॉम्रेड सुबोध मोरेंना मी स्वतः अनेक कार्यक्रमामध्ये या कोरोना महामारीच्या कालखंडामध्ये स्वतः त्यांनी बोलताना ऐकलेलं आहे. मग तुम्ही दुसऱ्यांना पोपट म्हणत असाल तर तुम्ही सुद्धा पोपटच आहात असं लोक तुम्हाला म्हणतील बरं का, मी म्हणत नाही. ते तुम्ही तपासून पहा. आणि म्हणून अशा प्रकारच्या टीकेचं मी त्या ठिकाणी समर्थन करत नाही. कारण विचारवंत, अभ्यासक आणि सामान्य कार्यकर्ता याचं आधुनिक काळामध्ये आम्हाला जुळवून घ्यावं लागेल. आधुनिक कालखंडामध्ये व्हॉट्सअप, फेसबुक, ट्विटर आणि इतर जे काही ऑनलाईन माध्यम आहे ते भाषणाचे उत्तम प्रकारचे माध्यम आहेत. आज मी आपल्यासमोर बोलत आहे, संपूर्ण महाराष्ट्रासह देशभरामध्ये, जगभरामध्ये मला लोक पाहत आहेत. माझं लाईव्ह भाषण या ठिकाणी लोक ऐकत आहेत. म्हणून हे चुकीचं माध्यम नाही, हे पोपटाची भाषा नाही. हे कॉम्रेड सुबोध मोरे यांनी थोडंसं स्वतःमध्ये दुरुस्ती करावी असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून जे बोलले, जे चुकीचं बोलले त्याचा मी निषेध करतो. जे पुराव्याअभावी बोलले त्याचा मी निषेध करतो. परंतु पोपटासारखे बोलले याचं मी समर्थन या ठिकाणी या मुद्द्यामध्ये अजिबात करणार आहे. पुढच्या भागामध्ये कॉम्रेड सुबोध मोरे असं म्हणतात, डॉक्टर बाबूराव गुरवांचा संदर्भ, कारण डॉक्टर बाबूराव गुरवांनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यावर PhD केलेली आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी एक संदर्भ मांडलेला आहे. आणि त्या संदर्भामध्ये ते असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कॉम्रेड डांगे यांना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे भेटले होते. बाबूराव गुरवांचा संदर्भ देताना सुबोध मोरे असं म्हणतात,
त्या ठिकाणी बाबासाहेबांची भेट घेतली. आता मुळात कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे भारतीय कम्युनिस्ट पार्टीचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आणि नेते होते. हे कम्युनिस्ट लीडर होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शेड्यूल कास्ट फेडरेशन, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया म्हणजे आंबेडकरी विचारधारेने प्रेरित होऊन स्वतंत्र पक्ष संघटनेचे नेते होते. हे दोघं मुळात एकत्र येऊ शकत नाहीत आणि एकत्र आले नाहीत. उलट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय कारकिर्दीला कॉम्रेड डांगे यांचा विरोध होता. हे माझ्याकडे पुरावे आहेत. म्हणून बाबासाहेब आंबेडकर आणि कॉम्रेड डांगे हे परस्पर विरोधी विचारधारेचे होते. त्यामुळे हे दोघे एकत्र येऊ शकत नाहीत. आणि एकत्र येऊन ते काय म्हणाले अण्णाभाऊंना, ये आज़ादी छूटी है. कॉम्रेड अण्णाभाऊ, तुम्ही जे म्हणत आहात ये आज़ादी छूटी है आणि देश की जनता भूकी आहे, असं न म्हणता तुम्ही असं म्हणा. दोघं एकदाच, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कॉम्रेड डांगे दोघं एकदाच म्हणाले की तुम्ही ये आज़ादी झूठी आहे असं न म्हणता ये आझादी अधुरी आहे असं म्हणा. म्हणजे याला सुद्धा बाबुराव गुरबांच्या या स्टेटमेंटला, या संशोधनाला सुद्धा पुरावा नाही आणि त्या संशोधनाचं सुद्धा मी या ठिकाणी त्याला खरं मानत नाही. याच्या बाबतीत कॉम्रेड सुबोध मोरे यांच्या मताशी मी सहमत आहे. आणि त्यामुळं या ठिकाणी अशा प्रकारचं विधान जे झालेलं आहे ते विधान अतिशय चुकीचं आहे असं या ठिकाणी मला म्हणायचं. दुसरीकडे मात्र आणखी एक गोष्ट या ठिकाणी लिहिलेली आहे, मांडलेली आहे. ती गोष्ट म्हणजे 1942च्या दरम्यान बामसेपच्याच एक संदर्भ देऊन रमेश राक्षे, प्रबुद्ध साठे यांनी एक संदर्भ दिलेला आहे. तो असा की 42मध्ये कॉम्रेड भगवानराव मोरे यांना घेऊन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना सोबत घेऊन बाबासाहेबाकडे गेले आणि बाबासाहेबाकडे जाऊन चर्चा झाली. त्या ठिकाणी कॉम्रेड भगवानराव मोरे यांनी बाबासाहेब आंबेडकरांना कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा परिचय करून दिला. हे अण्णाभाऊ साठे आहेत, हे भारतीय कम्युनिस्ट पक्षामध्ये काम करतात, हे एक साहित्यिक आहेत, शाहीर आहेत. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊला उद्देशून म्हणाले, यांना तुम्ही शाहीर का म्हणता? आजपासून यांना शाहीर म्हणायचं नाही, यांना तुम्ही लोकशाहीर म्हणायचं. हे सुद्धा खोटे संदर्भ आहेत. याला कुठल्याही प्रकारचं पुरावा नाही, ऐतिहासिक संदर्भ नाही. त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची कुठेही भेट झालेली नव्हती, याचं मी समर्थन करत नाही. आणि या कॉम्रेड सुबोध मोरे यांच्या मताशी मी या ठिकाणी सहमती दर्शवतो. आता पुढे वादाचा मुद्दा कुठे येतो ते पहा. वादाचा मुद्दा पुढे इथे येतो की मग ज्या संदर्भाच्या आधारे, ज्या पुराव्याच्या आधारे कॉम्रेड सुबोध मोरे असं म्हणतात की 16 ऑगस्ट 1947 रोजीचा मोर्चा झालाच नव्हता. या सुबोध मोरेच्या विधानाशी मी सहमत नाही. एक संशोधक म्हणून, अभ्यासक म्हणून आणि भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडचा राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून, एक जबाबदार व्यक्ती म्हणून कॉम्रेड सुबोध मोरे यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांनी दिलेले जे संदर्भ आहे ते संदर्भ आपण तपासूया. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 1943मध्ये पुणे येथे भेट झाल्यानंतर कॉम्रेड जयंताबाई यांच्याशी नोंदणी पद्धतीने विवाह केला होता, हे आम्हाला मान्य आहे. कॉम्रेड जयंताबाईशी कॉम्रेड अण्णाभाऊ साठेने विवाह केला होता, हे आम्ही मान्य करतोय. काही आम्हाला हरकत नाही याच्या बाबतीत, कारण महामानवाचे सुद्धा दुसरे विवाह झालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा दुसरा विवाह केलेला होता. छत्रपती शिवाजी महाराजांनी सुद्धा एकापेक्षा जास्त विवाह केले होते. त्या कालखंडामध्ये तशा प्रकारची परिस्थिती होती आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंनी कॉम्रेड जयंताबाईशी दुसरा विवाह केला होता. हा काही गुन्हा नाही आणि नोंदणी पद्धतीने तो विवाह केलेला होता. तो समाजमान्य विवाह होता. त्या बाबतीत कोणालाही शंका घेण्याचं काही याच्यामध्ये कारण नाही. त्यांच्या पोटी अगोदरच असलेल्या 2 मुली, त्यांचं नाव आहे कॉम्रेड शांताबाई आणि कॉम्रेड शकुंतलाबाई. कॉम्रेड सुबोध मोरेंनी यांना कॉम्रेड का म्हटलेलं आहे आणि मी कॉम्रेड का म्हणतो त्याचं कारण, या दोघेही सांस्कृतिक चळवळीमध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे आणि म्हणून कम्युनिस्ट चळवळीमध्ये यांचं योगदान
अतिशय महत्त्वाचा आहे, म्हणून त्या दोघींनाही मी कॉम्रेड म्हणतो. सुबोध मोरे ज्या बेसवरती ते 16 ऑगस्टचा मोर्चा झाला नाही असं म्हणतात, मग ते असं म्हणतात की मी जयंताबाईच्या 2 मुली कॉम्रेड शांताबाई आणि कॉम्रेड शकुंतलाबाई यांची भेट घेतली. मुंबईमध्ये सुबोध मोरे हे मुंबईमध्येच राहतात. आजही कॉम्रेड शांताबाई आणि कॉम्रेड शकुंतलाबाई या जयंताबाईच्या 2 मुली मुंबईमध्येच राहतात. त्यांची मी भेट घेतली आणि मी आजपासून मांडत नाही, मी 15 ते 20 वर्षापासून मांडतो. सुबोध मोरेशी मी जेव्हा संवाद साधला, त्यांना फोनवरती संपर्क केला, मग त्यांना मी म्हणालो की सर, तुमच्याकडे कॉम्रेड शांताबाई आणि शकुंतलाबाई यांना घेऊन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे गेटवे ऑफ इंडिया VT या परिसरामध्ये 15 ऑगस्ट रोजी जी काही रोषणाई करण्यात आली होती, गेटवे ऑफ इंडिया VT या ठिकाणी जी काही रोषणाई करण्यात आली होती, त्या रोषणाईमध्ये आम्हा दोघींनाही अण्णाभाऊने, आता असं कोणी म्हणाल्या, अण्णाभाऊच्या 2 मुली जयंताबाईच्या पोटी असलेल्या कॉम्रेड शांताबाई आणि शकुंतलाबाई म्हणाल्या. आता मुळात असा प्रश्न निर्माण होतो की अण्णाभाऊंना शांताबाई आणि शकुंतलाबाई अण्णाभाऊ म्हणतील का, हाही खरा संशोधनाचा विषय आहे. आणि गेटवे ऑफ इंडिया आणि VT या ठिकाणी स्वातंत्र्य दिनी त्यांनी आम्हाला फिरवलं, आम्ही रात्रभर फिरलो आणि त्यानंतर पहाटे 3च्या रेल्वेने आम्ही चिरानगरला घरी पोहोचलो. मग 15 वर्षापासून 20 वर्षापासून कॉम्रेड सुबोध मोरे जर याच्यावर संशोधन करत असतील, शांताबाईच्या आणि शकुंतलाबाईच्या जर मुलाखती घेतल्या असतील, 15-20 वर्षापासून मोबाईल आहेत, कॅमेरा आहे आणि इतर जे काही साधनं आहेत, त्यांचा व्हिडिओ तशा प्रकारचं लाईव्ह कॉम्रेड सुबोध मोरेंनं शूट केला आहे का, हा प्रश्न मी सुबोध मोरेंना विचारला. मग ते म्हणाले, मी असं काही शूट केलं नाही, माझ्याकडे रेकॉर्डिंग नाही. कॉम्रेड सुबोध मोरेकडे व्हॉईस रेकॉर्डिंग नाही आणि व्हिडिओ रेकॉर्डिंग नाही. मग रेकॉर्डिंग नसेल तर मी त्यांना म्हणालो, जर तुम्ही एवढे जवळचे नातेवाईक आहात, जवळचे चळवळीतले साथीदार आहात, माझं त्यांच्याशी बोलणं करून द्या फोनवरती तात्काळ. मी शांताबाईशी बोलतो आणि शकुंतलाबाईशी बोलतो, बोलल्यानंतर कन्फर्म होईल मला. मग ते म्हणाले, त्यांच्याकडे मोबाईल नाही. आता या काळामध्ये मोबाईल नाहीत म्हणजे मला आश्चर्य वाटलं. मग मी म्हटलो, त्यांच्या घराचा, ज्या ठिकाणी राहतात त्यांचा पत्ता द्या, ज्या फ्लॅटमध्ये राहतात त्यांचा मला फ्लॅट नंबर सांगा. मग कॉम्रेड सुबोध मोरे मला असं म्हणाले की माझ्याकडे फ्लॅट नंबरसुद्धा माहिती नाही आणि ज्या ठिकाणी ज्या फ्लॅटमध्ये राहतात त्या सोसायटीचं नावसुद्धा माहीत नाही, मला मात्र इथं शंका आहे. मग ते मला म्हणाले, तिथे एक हनुमान मंदिर आहे आणि हनुमान मंदिराजवळ जा, तिथे एक मोठी बिल्डिंग आहे. ॲड्रेस कसा देतात सुबोध मोरे मला, की तिथे एक हनुमान मंदिर आहे, हनुमान मंदिराजवळ जा आणि तिथे एक मोठी बिल्डिंग तुम्हाला दिसते आणि त्या बिल्डिंगमध्ये कुणालाही विचारा की शांताबाई आणि शकुंतलाबाई कुठे राहतात ते तुम्हाला सांगा. आता मुंबईमध्ये राहणारा मनुष्य, कम्युनिस्ट चळवळीमध्ये काम करणारा मनुष्य अशा प्रकारचा पत्ता मुंबईमध्ये सापडेल का हो? साधं ग्रामीण भागामध्ये सापडत नाही. आज ग्रामीण भागामध्ये घराघराला नाव आहेत. कोणी घराचं नाव फकीरा देतं, कोणी जय शिवराय देतं, कोणी जय मल्हार देतं, पुरोगामी नाव, प्रतिगामी नावाचा मी उल्लेख करणार नाही. कोणी शांती देतं, कोणी क्रांती देतं, घराला काही ना काही नाव आहेत ग्रामीण भागामध्ये सुद्धा. नांदेडसारख्या अर्धशहरी भागामध्ये सुद्धा घराला नाव आहेत. मग तिथे सोसायटीचं नाव, ज्या ठिकाणी 15-20 वर्षापासून कॉम्रेड सुबोध मोरे जातात, ते कोणत्या सोसायटीमध्ये राहतात यांचं नाव त्यांना माहिती नाही का? हा खरा संशोधनाचा विषय. कितव्या क्रमांकाच्या फ्लॅटमध्ये राहतात हे सुद्धा कॉम्रेड सुबोध मोरे यांना माहिती नाही. आणि म्हणून कॉम्रेड सुबोध मोरेने दिलेला शकुंतलाबाई आणि शांताबाईचा जो संदर्भ आहे, पुरावा आहे, तो मला मान्य नाही. त्या पुराव्याचा मी जाहीरपणे निषेध करतो आणि ज्याच्या आधारे हा मोर्चा झाला नाही म्हणतात, हे अतिशय चुकीचं स्वरूपाचं आहे, याचंही मी या ठिकाणी खंडन करतो. आता दुसरं, त्याचवेळी आणखी एक पुरावा त्यांच्या कुटुंबाचा सुबोध मोरे या ठिकाणी पुढे देतात की रशियाला जातेवेळी कॉम्रेड जयंताबाई
आणि त्यांच्या 2 मुली शांताबाई आणि शकुंतलाबाई यांचा फोटो असलेला पुरावा माझ्याकडे आहे. अहो, मोर्चा कधी झाला कॉम्रेड सुबोध मोरे? मोर्चा झाला 16 ऑगस्ट 1947. आणि तुम्ही फोटोचा पुरावा कोणता देताय? कॉम्रेड अण्णाभाऊ साठे 12 सप्टेंबर 1961ला रशियाला गेले. म्हणजे 47 ते 57, 10 वर्ष, 58, 59, 60, 61. म्हणजे मोर्चा झाल्याच्या नंतर 14 वर्षाने कॉम्रेड अण्णाभाऊ साठे रशियाला गेले. तेव्हाचा फोटो माझ्यासोबत आहे म्हणतात सुबोध मोरे. हे तुमचं खोटं आहे, ते मी मान्य करू शकणार नाही आणि जगातला कुठलाही संशोधक मान्य करणार नाही. म्हणजे तुम्ही मोर्चा झाला नाही म्हणता, पुरावा कुठला देता? 14 वर्षानंतरचा रशियाला जाते वेळेसचा फोटो. याचा काय संबंध आहे याच्यामध्ये? म्हणजे एकतर तुमच्याकडे शकुंतलाबाई आणि शांताबाईनं तुमच्याशी संवाद साधलेल्या कुठलेही पुरावे नाहीत, ज्याच्या आधारे तुम्ही सांगताय की हा मोर्चा झालाच नाही, ते पण खोटं आहे. आणि दुसरीकडे जो पुरावा तुम्ही जोडलेला आहे 1961ला, 12 सप्टेंबर 1961ला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे रशियाला जातात. यामध्ये 14 वर्षाचा फरक आहे. 14 वर्षाचा पुरावा हा मोर्चा झाला नाही म्हणून जर सादर करत असाल तर कुठेतरी तुमच्या मनामध्ये खोट आहे, शंका आहे. तिथे आम्हाला शंका येते, म्हणून या विधानाचं मी तुमच्या निषेध व्यक्त करतो आणि हे खोटं आहे याचं समर्थन तुम्ही करू नये असं मला या ठिकाणी वाटतं. आणि म्हणून ठणकावून सांगतो की हा मोर्चा त्या ठिकाणी झाला होता. आपले दोन्ही पुरावे या ठिकाणी खोटे आहेत असं मी स्पष्टपणे या ठिकाणी जाहीर करतो. चौथा पुरावा देतात कॉम्रेड सुबोध मोरे की हा मोर्चा झाला नव्हता म्हणून. चौथा पुरावा असा आहे, कॉम्रेड अमर शेखांची डायरी. आता कॉम्रेड अमर शेखाची डायरी सूर्य एक वादळाचा, याच्यामध्ये कॉम्रेड अमर शेख लिहितात असं म्हणतात, 15 ऑगस्ट 1947 रोजी त्या दिवशी मुंबईतील चौपाटी आणि शिवाजी पार्क या ठिकाणी कामगार मैदानातील स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात मी सहभाग नोंदविला होता आणि त्याचा पुरावा कॉम्रेड अमर शेख यांनी त्यांच्या स्वतःच्या डायरीमध्ये लिहून ठेवलेला आहे. परंतु कॉम्रेड सुबोध मोरेला हा पुरावा मागितलेला आहे. त्यांनी मला व्हॉट्सअप करतो म्हणले होते, अजूनपर्यंत हा पुरावा त्यांनी मला पाठवलेला नाही. जर असं होतं, कारण भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे एक जबाबदार, लाल बावटा कला पथकाचे एक प्रमुख सदस्य म्हणून कॉम्रेड अमर शेख होते आणि अमर शेख हे स्वातंत्र्य मान्य करतात, हे कॉम्रेड सुबोध मोरेला जर सांगायचं असेल तर आज मागच्या 2-3 वर्षापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाची ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, ज्यामध्ये देशातले विद्यार्थी नेते कन्हैया कुमार हे काम करतात, कन्हैया कुमार, आणि JNUमध्ये ते आजही घोषणा देतात, ये आझादी झूठी है. हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचंच ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन AISF. आणि सध्या देशामध्ये चर्चेत असलेले एक विद्यार्थी नेते कॉम्रेड कन्हैया कुमार आणि त्यांचे साथीदार JNUमध्ये घोषणा देतात, जातीवाद से आज़ादी, गरीबी से आज़ादी, भूखमरी से आज़ादी, मनुवाद से आज़ादी. म्हणजे याचा अर्थ काय? आजही भारतीय कम्युनिस्ट पक्षाला या देशामध्ये मिळालेलं जे काही स्वातंत्र्य आहे ते स्वातंत्र्य गरिबांना, शोषितांना, कष्टकऱ्यांना, आदिवासींना, OBCंना आणि अल्पसंख्याकांना मिळालेलं स्वातंत्र्य नाही. हे कोण मान्य करतं? हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचे मुख्य जे विद्यार्थी नेते आहेत कन्हैया कुमार, ज्यांचं नाव देशभरामध्ये आणि जगभरामध्ये चोहीकडे झालेले आहे विद्यार्थी नेते म्हणून, ते घोषणा देतात. म्हणजे त्यांनी अजून आझादी मान्य केलेली नाही, म्हणून कॉम्रेड अमर शेख सुद्धा आझादी कशी मान्य करतील, हा सुद्धा अतिशय संशोधनाचा विषय आहे असं मला या ठिकाणी सांगायचं. कॉम्रेड सुबोध मोरे यांच्याशी माझा जो संवाद झाला
मी त्यांना प्रश्न उपस्थित केला की तुम्हाला ही आझादी मान्य आहे का? ते मला म्हणाले की मला पण मान्य नाही. आता तुम्हाला जर मान्य नसेल तर कॉम्रेड अमर शेखांना कशी मान्य होती हा संशोधनाचा विषय आहे. आणि ज्या लाल बावटा कला पथकाच्या माध्यमातून 1944 पासून महाराष्ट्र, कर्नाटका, गोवा, आताचा तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि कर्नाटकाचा भाग, या भागामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, कॉम्रेड अमर शेख आणि दना गव्हाणकर ही जे टीम आहे, संपूर्ण देशभरामध्ये स्वातंत्र्याचं आंदोलन चालवतं. स्वातंत्र्याच्या आंदोलनामध्ये अमरावती येथे ब्रिटिश सरकार खोट्या गुन्ह्यामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साथीदारांना अटक करतात. म्हणजे अण्णाभाऊंना सुद्धा या देशातलं स्वातंत्र्य मान्य होतं. पण कसं, कोणतं स्वातंत्र्य कॉम्रेड अण्णाभाऊंना पाहिजे होतं? ते स्वातंत्र्य हे या देशामधल्या जमिनीचं संपूर्ण राष्ट्रीकरण झालं पाहिजे किंवा समान वाटप झालं पाहिजे. या देशातल्या उद्योगाचं संपूर्ण राष्ट्रीकरण झालं पाहिजे किंवा उद्योगांचं समान वाटप झालं पाहिजे. टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, अदानी, माल्ल्या, नीरव मोदी आणि मोदीचे पाहुणे रावळे असलेलं जे काही आहे ते उद्योग सुद्धा आम्हाला वाटप झालं पाहिजे, हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना वाटत होतं. ही गोष्ट कॉम्रेड सुबोध मोरे सुद्धा मान्य करतात. सर, आम्हाला सुद्धा असलं स्वातंत्र्य नको होतं. मग अडचण काय आहे? मी त्यांना पुन्हा प्रतिप्रश्न केला. मग तुम्हाला मोर्चा जर मान्य नसेल तर हे मान्य आहे का? कॉम्रेड अण्णाभाऊ साठेनं मांडलेलं ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है, हे घोषणा मान्य आहे का? ते म्हणाले हे मान्य आहे. मग हे जर मान्य असेल तर मोर्चा मान्य करायला काय अडचण आहे? मग ते म्हणाले मोर्चा झाला याचा कोणत्याही पोलीस स्टेशनला, त्याचं उत्तर मी देतो. दुसरा प्रश्न उपस्थित करतात की पोलीस स्टेशनला का नोंद नाही किंवा प्रसार माध्यमांनी त्याची नोंद का घेतली नाही? प्रसार माध्यमांनी त्याची नोंद का घेतली नाही, पोलीस स्टेशनला याची नोंद का नाही? त्याचं उत्तर असं आहे मित्रांनो की भारतीय कम्युनिस्ट पक्षाची धुरा ही त्या कालखंडामध्ये कॉम्रेड डांगे यांच्याकडे होती. आता मला जातीचा उल्लेख या ठिकाणी करायचा नाही, परंतु भारतामध्ये स्वातंत्र्यप्राप्तीच्या 73 वर्षानंतर सुद्धा जाती व्यवस्था कायम आहे. मी जरी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी जरी असलो तर लोक अभ्यास करताना प्राध्यापक भुयारे हे कोणत्या जातीतले आहेत, कुठल्या वर्णातले आहेत हे सुद्धा शोध घेतात. अण्णाभाऊ साठे सुद्धा कोणत्या जातीमधले होते याचाही शोध लोकांनी घेतला त्या कालखंडामध्ये. बाबासाहेब आंबेडकर सुद्धा कोणत्या जातीमध्ये जन्म घेतला, कुठल्या वर्णामधले होते याचाही लोक शोध घेतात. आता आम्ही का शोध घेऊ नये, आम्ही का संशोधन करू नये? मी संशोधन केलं त्याच्यामध्ये. कॉम्रेड सुबोध मोरे सुद्धा शूद्र जातीतील आहेत याचाही मी शोध घेतला आणि त्यांचे वडील कॉम्रेड आर.बी. मोरे सुद्धा शूद्र जातीतील होते. अमर शेख हे अल्पसंख्याक होते. आर.बी. मोरे हे भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या आणि नंतर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या केवळ आणि केवळ ते आमदार झाले, परंतु जनसंघटनेमध्येच ते काम केले. CPIच्या आणि CPMच्या नॅशनल कमिटीमध्ये, केंद्रीय कमिटीमध्ये त्यांना स्थान देण्यात आलेले नाही. त्यांची दुसरी पिढी कॉम्रेड सुबोध मोरे, आज सुद्धा सुबोध मोरेंना विचारलं की CPMमध्ये तुम्ही सेंट्रल कमिटीमध्ये कुठे आहात, तुमचं पद काय? ते मला म्हणाले की सर मी सेंट्रल कमिटीमध्ये नाही. तुम्हाला सेंट्रल कमिटीमध्ये घेतलं होतं का? किंवा तुमचे वडील कॉम्रेड आर.बी. मोरे यांना सेंट्रल कमिटीमध्ये घेतलं होतं का? ते म्हणाले घेतलं नव्हतं. मग तुम्ही जनसंघटनेमध्ये का काम करता?
दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना सुद्धा CPIनं देशाच्या सेंट्रल कमिटीमध्ये घेतलं नव्हतं. पहा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे सुद्धा, अमर शेखांना सुद्धा, RB मोरेंना सुद्धा CPIनं महाराष्ट्राच्या कमिटीवर सुद्धा घेतलं नव्हतं. पहा, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे एवढे मोठे लीडर होते हे मी पण सांगतो, पण सत्य सुद्धा मला सांगावं लागेल. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना भारतीय कम्युनिस्ट पक्षाने केंद्रीय कार्यकारिणी समितीमध्ये घेतलेलं नव्हतं. ते पक्षाचे जनरल सेक्रेटरी नव्हते किंवा महाराष्ट्राची जी काही राज्य समिती असते याच्यावर सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना घेण्यात आलेलं नव्हतं. अमर शेखांनाही घेण्यात आलेलं नव्हतं. RB मोरेंना घेण्यात आलेलं नव्हतं. आणि आता सुबोध मोरेंना सुद्धा CPMनं घेतलेलं नाही. पुढे घेणार की नाही याची शंका आहे. का? कारण हे सगळे नावं मी सांगितलेले कोण आहेत? दलित समाजाचं म्हणजेच शूद्र जातीचं प्रतिनिधित्व करणारे आहेत. आणि म्हणून आज देशामध्ये याची नोंद घेतली जात आहे आणि घेतली पाहिजे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड याचे संस्थापक हे दलित शूद्र समाजातील आहेत. याचं कारण एकच आहे की आजपर्यंत शूद्रांना, दलितांना, आदिवासींना, ओबीसींना आणि अल्पसंख्याकांना भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, इव्हन मार्क्स आणि लेनिनवादी सुद्धा, माओवादी सुद्धा, मी नक्षलवादी गटाचं समर्थन करत नाही, परंतु त्यांनी सुद्धा राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी किंवा सेंट्रल कमिटीमध्ये दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकांना स्थान दिलेलं नाही. त्यांनी कुठं काम करावं? विद्यार्थी संघटनेमध्ये काम करावं, शेतकरी शेतमजूर युनियनमध्ये काम करावं, किसान सभेमध्ये काम करावं आणि तिथेच काम करता करता एक जीव आपला जीव सोडून द्यावा. मी कॉम्रेड सुबोध मोरेंना म्हणालो, ते मला प्रश्न उपस्थित केले, मग तुम्ही अण्णाभाऊचं कम्युनिझम मान्य करता, अण्णाभाऊचं कम्युनिस्ट चळवळीमध्ये मान्य करता, तर मग तुम्ही CPM किंवा CPIमध्ये का नाही? तुम्ही स्वतंत्र भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड का काढलेलं आहे? मी त्यांना म्हणालो, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे CPIमध्ये काम केले, परंतु CPIनं कुठल्याही सेंट्रल कमिटीमध्ये घेतलेलं नाही. हे सत्य आहे, वास्तव आहे. RB मोरे पहिले CPI नंतर CPMमध्ये काम केले, कुठल्याही सेंट्रल कमिटीमध्ये त्यांना घेतलेलं नाही. म्हणून प्राध्यापक भुयारे हे CPMमध्ये काम करतील आणि CPIमध्ये काम करतील, त्यांना केवळ शेवटपर्यंत जनसंघटनेमध्येच ठेवतील. RB मोरे गेले, ते जनसंघटनेमधूनच गेले. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचाही मृत्यू झाला, ते जनसंघटनेमध्येच राहिले. अमर शेख सुद्धा जनसंघटनेमध्येच राहिले आणि सुबोध मोरे सुद्धा, लिहून घ्या माझ्याकडून, म्हटलं बॉन्ड पेपर असेल तर लिहून घ्या, मी लिहून देतो. आता माझं भाषण ऐकून कदाचित CPM वाले तुम्हाला घेऊ शकतील त्याच्यात तुमचं भलं समजा, परंतु मला विश्वास आहे तुम्हाला सुद्धा CPMचं राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी बनवणार नाहीत. म्हणून प्राध्यापक सदाशिव भुयारे हे स्वतः भारतामध्ये एक नवा पक्ष निर्माण करतात आणि त्याचं नाव आहे भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड. याची इतिहासामध्ये नोंद घेतली जाईल, ज्याचा शूद्र जातीतील व्यक्ती हा संस्थापक असून आणि राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहे. ठीक आहे, आमच्या पक्षाचे आमदार किती होतील, खासदार किती होतील, आम्हाला लोक निवडून देतील किंवा निवडून देणार नाही तो भाग वेगळा, पण आज याची देशामध्ये नोंद होत आहे. जे अण्णाभाऊ साठे यांचं, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं जे काही स्वप्न होतं की या देशामध्ये दलित, शोषित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांचा एक पक्ष असला पाहिजे आणि कम्युनिस्ट विचारधारा ही दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक आणि सर्वसामान्यापर्यंत पोहोचली पाहिजे. ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे स्वप्न आम्ही साकार करतो. कॉम्रेड सुबोध मोरे, तुमच्या वडिलांचे सुद्धा स्वप्न आम्ही साकार करत आहोत, RB मोरेच, की एक शूद्र जातीतील व्यक्ती आज भारतीय कम्युनिस्ट पक्ष युनायटेडचा राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहे आणि सेंट्रल कमिटीमध्ये अजूनही मी ब्राह्मणांना घेतलेले नाही, पण पुरोगामी ब्राह्मण असतील तर आम्ही येणाऱ्या कालखंडामध्ये विचार करू. आमचा कोणत्याही जातीला विरोध नाही, लक्षात घ्या.
परंतु मनुवाद्याला मात्र विरोध आहे. आम्ही पुरोगामी ब्राह्मणाला सुद्धा संधी देऊ, क्षत्रियाला सुद्धा संधी देऊ सेंट्रल कमिटीमध्ये. म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या युनायटेडच्या सेंट्रल कमिटीमध्ये दलित आहेत म्हणजे शूद्र आहेत, आदिवासी आहेत, मुस्लिम आहेत म्हणजे अल्पसंख्याक आहेत. सेंट्रल कमिटीमध्ये मी संधी दिलेली. सामान्य कार्यकर्त्याला भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडच्या केंद्रीय कमिटीमध्ये मी संधी दिली, डायरेक्ट संधी दिली. जनसंघटना सुद्धा आमच्याकडे आहेत असं नाही, परंतु सेंट्रल कमिटीमध्ये आम्ही दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांना प्रथम प्राधान्य दिले. ब्राह्मणांना आम्ही थोडं दुसऱ्या क्रमांकावर ठेवू का? कारण CPI, CPM आणि इतर कम्युनिस्ट पार्ट्यामध्ये त्यांना उच्च क्रमांकाचं स्थान आहे, म्हणून त्यांना थोडंसं आम्ही मागे ठेवूया. त्यांनाही आम्ही संधी देऊ. त्यांनी अगोदर चळवळीमध्ये यावं, जनसंघटनेमध्ये काम करावं, 4-5 वर्ष आम्हाला दाखवावं, किमान 3 वर्ष तरी काम करावं. त्याच्यानंतर आम्ही पक्षाच्या मुख्य प्रवाहामध्ये त्यांना निश्चितपणे घेऊ, यात आम्हाला तीळ मात्र शंका नाही. आता तुम्ही उपस्थित केलेला प्रश्न याचं उत्तर देतो की याची पोलीस स्टेशनला का नोंद नाही? 16 ऑगस्ट 1947च्या मोर्चाची पोलीस स्टेशनला का नोंद? अहो कशी नोंद होईल? कारण भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या केंद्रीय कमिटीमध्ये अण्णाभाऊ नव्हते आणि राज्याच्या समितीवर सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे नव्हते. पक्षाचा लेटर हेड कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याकडे नव्हतं. आता मी सुद्धा चळवळीमध्ये काम करतो, तुम्ही सुद्धा चळवळीमध्ये काम करता सुबोधजी, आपण दोघंही चळवळीमध्ये काम करतो. आणि काम करत असताना संघटनेच्या पक्षाच्या लेटर हेडशिवाय पोलीस स्टेशनची परवानगी काढता येत नाही. आणि मग कॉम्रेड अण्णाभाऊ साठे, अमर शेख यांच्याकडे असं कोणतंही लेटर हेड नव्हतं. मग अशा वेळी पोलीस स्टेशनला जाण्याचा काही प्रश्न आहे का? अजिबात प्रश्न उद्भवत नाही. अनेक मोर्चे या ठिकाणी निघतात. आजही आम्ही प्रासंगिक काही मोर्चे काढतो. अचानकपणे जर कुठली घटना घडली, कुठं कार्यकर्त्याची हत्या झाली, कुठं महामानवाचा अवमान झाला, तिथे आम्ही पोलीस स्टेशनची परवानगी घेत नाही. आम्ही नांदेडमध्ये मोर्चे काढले, डायरेक्ट आम्ही काय करतो कलेक्टर ऑफिससमोर मोर्चा काढतो. आजही आमचे काही सामाजिक चळवळीमध्ये काम करणारे कार्यकर्ते आहेत, कम्युनिस्ट, आंबेडकरवादी, पुरोगामी, ते डायरेक्ट SP ऑफिसवर मोर्चा काढतात बिनपरवानगीचा. आजही आणखी एक आमचे शेअर आहेत आमच्या चळवळीमध्ये काम करणारे, त्यांचा मी आवर्जून उल्लेख करतो. त्यांची चळवळ आणि त्यांची विचारधारा जरी वेगळी असली तर त्यांचं आंदोलनाचं स्वरूप मला आवडतं. भारतीय लवजी सेनेचे सेनाप्रमुख माननीय VG रेड्डी हे आपल्या मुंबईमध्येच राहतात आणि भारतीय लवजी सेनेची बुलंद आवाज आहे. ते मात्र परवानगी न घेता पोलीस स्टेशनवरच मोर्चा काढतात. लक्षात घ्या, म्हणजे VG रेड्डी हे पोलीस स्टेशनवरच मोर्चा काढतात, पोलिसांची परवानगी घेत नाहीत. ते सुद्धा शूद्र जातीतील आहेत. कॉम्रेड सुबोध मोरे, याची तुम्ही नोंद घ्या. आणि म्हणून VG रेड्डी हे सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराचे अनुयायी आहेत. क्रांतिगुरू लवजी साळवे यांच्या विचाराचे अनुयायी आहेत. मग अशा वेळी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे पोलीस स्टेशनला परवानगी मागण्यासाठी कशाला जातील हा प्रश्न आहे. जायची गरजच नाही. आजही अनेक मोर्चा आणि आंदोलन हे बिनपरवानगीचे आम्ही काढतो, कारण बऱ्याच वेळेस पोलीस परमिशन देत नाही. 15 ऑगस्ट 1947ला भारताला स्वातंत्र्य झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी रातोरात मोर्चा काढायचा आहे. अशा वेळी पोलीस परमिशन देतील का? देणार नाहीत. आणि त्यामुळे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि त्यांच्या विचारधारांना मांडणाऱ्या लोकांना ही गोष्ट पटलेली नव्हती. आणि म्हणून 16 ऑगस्टला हा मोर्चा त्या ठिकाणी निघालेला होता आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या नेतृत्वाखाली काढला होता. ही गोष्ट सुबोध मोरेंनी मान्य केलेली आहे की ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी है, असा नारा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा होता. आजही मी त्यांना हे पण विचारलो की मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षसुद्धा स्वातंत्र्य मान्य करते का? ते म्हणले नाही. म्हणजे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षसुद्धा या देशाला मिळालेलं हे नकली स्वातंत्र्य मान्य करत नाही. आणि दुसरीकडे भारतीय कम्युनिस्ट पक्षसुद्धा मान्य करत नाही
आणि इतर ज्या काही जनसंघटनासुद्धा हे नकली स्वातंत्र्य मान्य करत नसेल, तर अशा वेळी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्टला काढलेल्या मोर्चाचा कम्युनिस्टांना प्रॉब्लेम होऊ नये. आंबेडकरवाद्यांना प्रॉब्लेम झाला, बामसेपवाल्याला प्रॉब्लेम झाला, ते आम्ही पाहू नंतर काय करायचं. त्याच्यावर मी पण बोलतो, तुम्ही पण बोलता, काही अडचण नाही आम्हाला. आणि त्यांना प्रॉब्लेम झाला असेल तर वेळोवेळी त्यांना आम्ही दुरुस्त करूया. मी अगोदर सांगितलं, बामसेप, बहुजन समाज पार्टी आणि जे बुद्धिझम न स्वीकारलेल्या आंबेडकरी संघटना या ढोंगी आहेत. माझा स्पष्ट आरोप आहे, कारण तुम्हाला आंबेडकरवाद स्वीकारायचा असेल तर तुम्हाला बुद्धिझम स्वीकारावा लागेल. आंबेडकरवाद हा बुद्धिझमवर आधारित आहे आणि बुद्धिझम न स्वीकारता, सांस्कृतिक परिवर्तन न स्वीकारता जर तुम्ही आंबेडकरी चळवळ चालवत असाल तर ते खोटारडं आहे. एका अर्थाने बाबासाहेबांना सुद्धा एक धोका देण्याचा प्रकार आहे आणि बुद्धांना सुद्धा धोका देण्याचा प्रकार आहे. आणि म्हणून बामसेप, बहुजन समाज पार्टी आणि इतर जे काही ढोंगी लोक आहेत यांचं मी समर्थन अजिबात या ठिकाणी करत. दुसरा प्रश्न उपस्थित करतात कॉम्रेड सुबोध मोरे की या ठिकाणी हजारो लोक कसे जमले. आता हजारो जमले का शेकडो जमले का 10 लोक जमले का 60,000 जमले याचं काही देणं घेणं नाही. घोषणा लक्षात घ्या, ये आज़ादी छूटी है, देश की जनता भूकी है, ही घोषणा फार महत्त्वाची. ती घोषणा तुम्ही मान्य करत असाल तर बाकीचा जो काही फापट पसारा तुम्ही मांडत आहात तो पसारा मांडू नये असं मला प्रामाणिकपणे या ठिकाणी वाटतं. मग ते पुढे असं म्हणतात की कुठल्याही प्रसारमाध्यमाने याची नोंद का घेतलेली नाही. त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. आजही कम्युनिस्टांचं कुठं नोंद आहे. CPM वाले किती प्रवक्ते लाईव्ह येतात, आज तकवर किती लाईव्हवर येतात, इंडिया TVवर किती लाईव्ह येतात. पहा, वेगवेगळ्या देशातले जे मोठे मोठे चॅनल आहेत याच्यावरती कम्युनिस्टांना, आंबेडकरवाद्यांना बोलवतात का तपासून पहा. अहो, आजही आंबेडकरवादी सुद्धा बहिष्कृत आहेत प्रसारमाध्यमापासून आणि कम्युनिस्ट सुद्धा बहिष्कृत आहेत. लक्षात घ्या. आम्ही एखादं स्टेटमेंट जरी दिलं, आजही मी एवढा विद्रोही बोलतो, एवढा अभ्यासपूर्ण बोलतो, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांच्यावर टीका करतो, आज 10 वर्षापासून मी बोलतो, परंतु एकदा सुद्धा मला अजूनही व्यक्तिशः भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेडचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी म्हणून, एक अभ्यासक म्हणून, विचारवंत म्हणून आजपर्यंत मला कोणत्या ZTVनं बोलवलेलं नाही, ETVनं बोलवलेलं नाही, ना मराठी नाही, हिंदी नाही, उर्दू नाही, इंग्रजी नाही. कधी बोलवतील याची सुद्धा मला गॅरंटी नाही. लक्षात घ्या. का? कारण इथल्या प्रसारमाध्यमावरती सुद्धा ब्रिटिशकालीन व्यवस्थेपासून आजपर्यंत सुबोध वरेला कुठं झाटूर माटूर जर बोलवले असतील तर काही छोटे मोठे चॅनल बोलवले असतील, बहुजनांचीच असतील, कोणीतरी कुठेतरी बोलवलं असेल, परंतु आज सुद्धा कम्युनिस्टांना, आंबेडकरवादी चळवळीमध्ये काम करणाऱ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना मोठे चॅनल अजिबात बोलवत नाहीत. तुमचे मुलाखत घेत नाहीत. मी एवढ्या सडेतोड टीका करतो, मला अजून कोणी बोलवलं नाही. भविष्यात बोलवतील का नाही याची सुद्धा मला शंका, काय गरज नाही. कारण प्रसारमाध्यमे आज आम्हाला बोलवत नाहीत. मोठ्या वर्तमानपत्रामध्ये सुद्धा आमची दखल घेत नाहीत. का? कारण आम्ही खरं बोलतो, कम्युनिस्ट खरे बोलतात, आंबेडकरवादी खरे बोलतात. खरे बोलणाऱ्याची कोणीही दखल घेत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सुद्धा मीडिया दखल घेत नव्हती. म्हणून त्यांना मुकनायक, मुक्यांचा आवाज आणि प्रबुद्ध भारत, स्वतंत्र त्यांना वर्तमानपत्र सुरू करावी लागली. याचं कारण एकच आहे. म्हणून कम्युनिस्टांचं सुद्धा मुखपत्र युगांतर आहे. याचं कारण काय? तुमची कोणी दखल घेत नाही. आता तुम्ही म्हणाल युगांतरमध्ये का दखल घेतली नाही, त्याचं उत्तर सांगतो. त्याचं उत्तर असं आहे, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेने कॉम्रेड डांगे आणि त्यांच्या गटाशी बंड केलेलं होतं. आणि बंड करून म्हणजे CPIशी बंड केलेलं होतं. भारतीय कम्युनिस्ट पक्षासोबत बंड केलं होतं. कारण भारतीय कम्युनिस्ट पक्षातला जो एक त्यावेळचा कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे हे त्याचे मुख्य होते. तेच पक्ष चालवत होते
आणि पक्ष चालवणाऱ्या लोकांच्या हातामध्ये सगळी मुखपत्र असतात आणि त्याच्यामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या बंडाची नोंद कशी होईल, तुम्ही कशी अपेक्षा करता, अशी अपेक्षा तुम्ही करू नका. आणि म्हणून याची प्रसारमाध्यमामध्ये पोलीस स्टेशनला सुद्धा नोंद होऊ शकत नाही. मोर्चा झाल्यानंतर सुद्धा का नोंद नाही, असे प्रश्न तुम्ही आम्हाला विचारू शकता. त्याचं उत्तर माझ्याकडे आहे. मोर्चा झाल्यानंतर सुद्धा ब्रिटिशकालीन आणि एकीकडे काँग्रेसची, तत्कालीन गांधी नेहरूंची काँग्रेस यांनीच कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना अमरावतीच्या जेलमध्ये टाकलं होतं. नंतर संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मुंबईच्या जेलमध्ये टाकलं होतं. ते लोक कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या मोर्चाची दखल कशी घेतील ते घेऊ शकत नाही. म्हणून पोलीस स्टेशनला याची नोंद नाही, प्रसारमाध्यमामध्ये याची नोंद नाही. परंतु जगात नारा गूंजतो आहे, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. तुम्ही स्वतःच तुमच्या लेखाचा शीर्षकच आहे, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूकी है. म्हणून तुम्ही सुद्धा मान्य करा, एक पाऊल माघार या आणि एक पाऊल माघार घेऊन तुम्ही हे मान्य करा. कारण कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आणि तुमचे वडील जरी CPMमध्ये तुम्ही काम करत असाल, जनसंघटनेमध्ये काम करत असाल, आमची इच्छा आहे तुम्ही CPMचे जनरल सेक्रेटरी झाले पाहिजे. जसं आता भाजपची सत्ता आल्यानंतर CPIचं जनरल सेक्रेटरी म्हणजे आमचे पक्ष निर्माण झाल्यानंतर राजाला जनरल सेक्रेटरी बनवलं, तसं सुबोध मोरे सुद्धा AB मोरे होऊ शकले नाहीत. तुम्ही सुद्धा भारतीय मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी झाले पाहिजे. आमच्या शुभेच्छा आहेत तुम्हाला. तुम्ही काय आमचे फार मोठे विरोधक नाही, परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल, यांच्या चळवळीबद्दल शंका तुम्ही घेऊ नये. अहो तुम्ही टिळकावर लिहा, टिळकावर लिहा. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या CITU नावाच्या एका ट्रेड युनियन संघटनेने पुण्यामध्ये 1 ऑगस्टला कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी न करता बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी केली. याचे पुरावे माझ्याकडे आहेत, मी सादर करतो. मी फेसबुकवर पोस्ट केलेले आहेत. आणि त्यानंतर CPMनं याचं उत्तर दिलेलं आहे की टिळक हे मार्क्सवादी होते. काय बाजार झाला. जे टिळक पुण्यात गणपती बसवणारे टिळक हे मार्क्सवादी होऊ शकतात का हो? तुम्ही विचार करा, तुम्ही संशोधन करा. टिळक हे मार्क्सवादी कसे? जे टिळक असं म्हणतात, कुणब्यांनी संसदेमध्ये जाऊन काय नांगर हाकायचं आहे काय, ते टिळक मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आदर्श कसे? जर टिळक तुमचे आदर्श असतील तर तुमचा कम्युनिस्ट पक्ष हा कम्युनिस्ट आहे का, याच्यावर मला शंका आहे. ते व्यक्तिशः बोलताना असं म्हणाले की मी हे मान्य करत नाही. मग तुम्ही हे मान्य करत नसाल, पक्षाची सेंट्रल कमिटी मान्य करते, पक्षानं ते जाहीर केलेलं आहे टिळक हे मार्क्सवादी होते. किती खोटं आहे. 1920ला टिळक गेले, 20ला गेले निघून, आणि 1920ला या देशामध्ये एक मोठी घटना घडली, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा जन्म झाला. पहा किती आनंदाचा क्षण आहे आम्हाला. टिळक गेले, गणपती बसवणारे, दलित, आदिवासी, OBC, अल्पसंख्याकांच्या विरोधी असणारे टिळक गेले, आणि देशातल्या एका महान कम्युनिस्ट नेत्यांचा जन्म झाला, ते म्हणजे आमचे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे. 25ला भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. म्हणजे टिळकांच्या मृत्यूनंतर 5 वर्षानंतर भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना झाली. टिळक कसे मार्क्सवादी? काय बोलताय? खरं तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने ही गोष्ट मान्य करायला नाही पाहिजे. चुकीचं समर्थन ते करत आहेत, अशा चुकीच्या गोष्टीचं समर्थन त्यांनी करू नये. आणि म्हणून याचाही मी या ठिकाणी निषेध करतो. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आयडॉल कोण? त्यांच्या कार्यक्रमात तुम्ही पहा. मी सुद्धा 4-5 वर्षापूर्वी नांदेडमध्ये सुद्धा शंकरराव चव्हाण सभागृहामध्ये कार्यक्रम झाला होता. तिथं टिळक, आगरकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा स्वतंत्र आंबेडकरवाद आहे, त्यांनाही तुम्ही कम्युनिस्ट मानता काय? पहा. परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं प्रतिमा सुद्धा लावत नाही, यांचं नाव सुद्धा घेत नाही. अहो किती द्वेषी आहात तुम्ही, लक्षात घ्या. मी स्वतः भांडलो इथल्या स्थानिक लोकलच्या नेत्यांशी.
तुमच्या कार्यालयामध्ये सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा फोटो नाही. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, आम्हाला भांडावं लागतं तुम्हाला की कॉम्रेड अण्णाभाऊ साठेचा फोटो तरी लावा, प्रतिमा तरी लावा. त्यानंतर नांदेडच्या लोकांनी त्यांच्या ऑफिसमध्ये नंतर आणून लावलं फोटो, प्रतिमा आणून लावली. म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठेची एवढी ॲलर्जी तुम्हाला का आहे? आणि मग तुम्ही लिहिताय काय अण्णाभाऊ साठेवर? काय गरज आहे तुम्हाला लिहायची? तुम्ही टिळकावर लिहा, तुम्ही आगरकरांवर लिहा, लिहा ना, काही अडचण नाही आम्हाला. आम्ही खोडून काढू तुमचं लिखाण. तुम्ही टिळकावर लिहा, टिळक मार्क्सवादी म्हणून. आम्ही लिहिता टिळक सनातनी म्हणून, कारण आमच्याकडे पुरावे आहेत. गणपती टिळकानं बसवलं, हे आमच्याकडे पुरावे आहेत. आम्ही पुरावे सादर करतो. आणि टिळकांचे स्टेटमेंट आम्हाला माहिती आहे. दलित, आदिवासी, ओबीसी यांच्या विरुद्ध टिळक कसे होते हे आम्ही मांडतो. टिळक आणि आगरकर जर तुमचे आदर्श असतील तर अशा वेळी तुम्ही मार्क्सवादी कसे, जसं मी बहुजन समाज पार्टी आणि बामसेफ यांच्यावरती शंका निर्माण केली की हे बुद्धिझम न स्वीकारता जर आंबेडकरवाद स्वीकारत असतील तर हे आंबेडकरवादी नाहीत, असा माझा जो आरोप आहे. कारण आंबेडकरवादाचा बेस हा बुद्धिझम आहे. बुद्ध स्वीकारल्याशिवाय तुम्हाला डॉक्टर आंबेडकर स्वीकारता येणार नाही. म्हणून आंबेडकरवादाचं ढोंग सुद्धा बामसेफवाल्यांनी करू नये, बहुजन समाज पार्टीवाल्यांनी करू नये, किंवा इतर जे काही अलीकडे महाराष्ट्रामध्ये सुद्धा काही लोक स्वतःला बौद्धेतर लोक स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात आणि त्यांच्या बुद्धिझम स्वीकारत नाहीत का? हे ढोंगी आंबेडकरवादी आहेत. त्याच्यापासून सावध राहा, लक्षात घ्या. इकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर भाषणबाजी करतात, बहुजन चळवळीवर भाषणबाजी करतात, भूमिका मांडतात, परंतु धर्मांतर करत नाहीत. लक्षात, बुद्धिझम स्वीकारत नाहीत. नाही, आम्हाला आंबेडकरांचं एवढंच मान्य आहे. अहो, किती खोटारडे आहात तुम्ही. जसं ढोंगी आंबेडकरवादी आहेत तसं सुद्धा कम्युनिस्ट सुद्धा ढोंगी आहेत. ढोंगी कम्युनिस्टांनो, लवकर सावध व्हा, अन्यथा आता आम्ही तुम्हाला सोडणार नाही. कारण सोडतच नाही आम्ही तुम्हाला. लोकशाही मार्गाने तुम्हाला आता आम्ही जागा दाखवून देऊ. कारण तुम्ही टिळकांचं जर समर्थन करत असाल, आगरकरांचं समर्थन जर करत असाल तर अशा वेळी तुम्ही मार्क्सवादी नाहीत. कारण कार्ल मार्क्स असं म्हणतात की धर्म ही आपूची गोळी आहे. आणि टिळकाने धर्म वाढवण्यासाठी, सनातनी धर्म वाढवण्यासाठी प्रयत्न केलेले आहे. आणि सनातनी धर्म वाढवणारे टिळक हे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जर आदर्श होत असतील तर अशा वेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा मार्क्सवादी राहणार नाही. तो काय होईल? आगरकर टिळक यांचा सनातनवाद्याचा तो मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष बनेल. याची मला भीती आहे. लवकर सावध व्हा, अन्यथा येणाऱ्या कालखंडामध्ये जगासमोर आणि भारतासमोर तुमचा चेहरा पुढे येणार आहे, यात तीळ मात्र मला शंका नाही. आता मग दुसरी एक शंका उपस्थित करतात, ती म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे बंधू शंकरभाऊ साठे यांच्या पुस्तकात 16 ऑगस्ट 1947च्या मोर्चाची नोंद का नाही? आता मुळात शंकरभाऊ साठे हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्यासोबत मुंबईला आले होते. ते त्यांचे सख्खे भाऊ होते, हे मी मान्य करतो. शंकरभाऊ साठे यांचं साहित्य चळवळीमध्ये फारसं काही मोठं योगदान नाही, हे आम्हाला सगळ्यांना मान्य करावं लागतं. काही फारसं योगदान नाही. परंतु त्यांनी एक पुस्तक लिहिलेलं आहे, माझा भाऊ अण्णाभाऊ. या पुस्तकामध्ये जे माहिती दिलेली आहे, शंकरभाऊ साठे कधी वाटेगावला म्हणजे गावाकडे राहायचे आणि कधी मुंबईला राहायचे. त्यामुळे शंकरभाऊ साठे हे काही बिन्नीचे कॉम्रेड नव्हते. ते केवळ कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे भाऊ होते. आणि म्हणून ते काही कम्युनिस्ट चळवळीमध्ये घडलेले केडराईज कार्यकर्ता नव्हते शंकरभाऊ साठे. ही गोष्ट मी मान्य करतो. त्यामुळे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या बारीक बारीक घटनांची नोंद शंकरभाऊ साठेंच्या पुस्तकामध्ये असेलच असं मी मानणार नाही. काही चुकीच्या गोष्टीसुद्धा शंकरभाऊ साठे यांच्या पुस्तकामध्ये आलेल्या आहेत.
आता मुळात ते शंकरभाऊ साठे यांनी पुस्तक लिहिलेलं आहे का याच्यातच मला शंका आहे, त्याच्यावर मी संशोधन करतो. आणि मग असं बदनाम करण्याचं षडयंत्र आजपर्यंत काय माहिती लक्षात घ्या. शंकरभाऊ साठेच्या पुस्तकामध्ये सुद्धा लिहिलं की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे नंतरच्या कालखंडामध्ये त्यांची खूप वाईट अवस्था झाली. पण ते पुस्तक शंकरभाऊ साठेने लिहिलेलं आहेच का याच्यामध्ये सुद्धा मला संशय आहे. त्याचं कारण आहे आत्ताचं ताजं उदाहरण. राम मंदिराची माती नेण्यासाठी वाटेगावला विश्व हिंदू परिषदेचे लोक आले आणि त्या ठिकाणी येऊन सावित्रीबाई साठे म्हणजे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचे चिरंजीव मधुकर साठे यांच्या पत्नी आणि शंकरभाऊ साठे यांचे नातू सचिन साठे, अण्णाभाऊ साठे यांचे नातू ते म्हणतायत, ठीक आहे म्हणू द्या, विचाराचे नातू काही अडचण नाही. परंतु वंशावळीनुसार जर आम्ही पाहिलं तर सचिन साठे हे शंकरभाऊ साठे यांचे नातू आहेत. आणि मग त्या ठिकाणी विश्व हिंदू परिषदेचे लोक येतात आणि येऊन सचिन साठे आणि सावित्रीबाई साठे आणि त्या साठे कुटुंबियांना अंधारात ठेवून वाटेगावची माती घेऊन जातात आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारांना बदनाम करण्याचं काम करतात. म्हणजे इथे सुद्धा मनुवादी सनातनी किती धोकेबाज आहेत. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हे शेवटी घसरले, वाम मार्गाला लागले, अशा प्रकारचं सुद्धा शंकरभाऊ साठेच्या पुस्तकात उल्लेख आहे. नानासाहेब कठाळेच्या पुस्तकामध्ये सुद्धा उल्लेख आहे. हे उल्लेख कुणी केलेला आहे? हे उल्लेख शंकरभाऊ साठेने केलेला आहे याच्यावर माझा विश्वास नाही. हे उल्लेख नानासाहेब कठाळेने केलेला आहे याच्यावर माझा विश्वास नाही. कदाचित जसं वाटेगावची माती नेलेली आहे तसंच राम मंदिरासाठी नेलेली आहे. खोटं बोलून जयंतीला माती न्यायची आहे म्हणून अण्णाभाऊ साठे यांच्या कुटुंबियांना धोक्यात ठेवून तसंच खोटी पुस्तके सुद्धा लिहिली असतील याच्यावर का तुम्ही शंका घेत नाही? याच्यावर शंका घ्या ना. याच्यावर सुद्धा तुम्ही शंका घेतली पाहिजे असं मला या ठिकाणी ठामपणे वाटतं. आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या हयातीत जर अण्णाभाऊ साठे घसरले असतील, चुकीच्या वाम मार्गाला लागले असतील तर नैतिकतेचं समर्थन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी साहित्यामध्ये केलंच नसतं. लक्षात घ्या. प्रचंड नैतिकता अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये आहे. लक्षात. प्रचंड नैतिक मूल्य कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यामध्ये आहेत. स्वातंत्र्याची मूल्य आहेत. स्त्रीचा प्रचंड आदर आहे. म्हणून आवडी, वैजयंता, चंदन, चित्रा या सर्व कादंबऱ्या जर आम्ही लक्षात घेतल्या तर स्त्रीवादाचं समर्थन करणाऱ्या, स्त्रीचं प्रचंड आदर करणाऱ्या, मानवी मूल्याचं जतन करणाऱ्या या सर्व कादंबऱ्या आहेत. लक्षात. अण्णाभाऊंच्या कथा, बरबादा खंजारी, सापळा, उपकाराची फेट या सर्व कथा जरी तुम्ही पाहिल्या, समशानातील सोनं या कथेमध्ये सुद्धा प्रचंड समाज क्रांतिकारी विचार आहेत आणि मानवी मूल्यांचं जतन करणारे हे विचार आहेत. लक्षात. असं असणारे अण्णाभाऊ नैतिकदृष्ट्या किती प्रामाणिक असतील याच्यावर शंका घेताय सुबोधजी, हे चुकीचं आहे तुमचं. आणि म्हणून तुम्ही टिळकावर लिहा, तुम्ही सावरकरावर लिहा, तुम्ही आगरकरावर लिहा, CPM वाले, आमच्या अण्णाभाऊवर लिहू नका. आता भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड आणि त्यांची जनसंघटना अण्णाभाऊवादी जन आंदोलन कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल चुकीचं जर लिहित असाल तर आम्ही लोकशाही मार्गाने तुम्हाला धडा शिकू. तुमचं तुम्ही लिहा ना, आम्ही काय म्हणतो. तुम्ही लिहा, तुम्ही बोला, टिळकावर बोला, टिळकावर लिहा, आम्ही खोडून काढतो. तुम्ही म्हणा टिळक पुरोगामी होते, आम्ही म्हणतो पुरोगामी नव्हते. तुम्ही म्हणा सावरकर पुरोगामी होते, आम्ही म्हणतो पुरोगामी नव्हते. आमच्याकडे पुरावे आहेत. तुम्ही गणपतीचं समर्थन करा, आम्ही करत नाही. काही लोक आमचे मंदिरात जात आहेत, ते म्हणतात मंदिराचं आम्ही समर्थन करतो, त्यांचं आम्ही समर्थन करत नाही, त्याला आम्ही विरोध करतो लोकशाही मार्गाने.
आम्ही दैववादाचं कुठेही समर्थन करत नाही आणि येणाऱ्या कालखंडामध्ये भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड आणि त्यांचं जन आंदोलन, अण्णाभाऊवादी जन आंदोलन आणि अण्णाभाऊवादी अभ्यास आणि संशोधन संस्था, तुमच्यासारखे लोक असे ढोंगी लिखाण करत आहेत. म्हणून या देशामध्ये 3 ऑर्गनायझेशन काम करत आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड, त्यांची जनसंघटना अण्णाभाऊवादी जन आंदोलन आणि अण्णाभाऊवादी अभ्यास आणि संशोधन संस्था. कॉम्रेड अण्णाभाऊच्या बद्दल तुम्ही संभ्रम निर्माण करत आहात. काही ढोंगी आंबेडकरवादी, बुद्धिझम न स्वीकारणारे ते सुद्धा संभ्रम निर्माण करत आहेत आणि काही कम्युनिस्ट सुद्धा संभ्रम निर्माण करत आहेत. म्हणून अण्णाभाऊ साम्यवादी, मार्क्सवादी, आंबेडकरवादी किंवा आणखी कोणत्या वादी, अजून मानवतावादी. आता हे काय मानवतावाद? आता वादाचा कुठेही उल्लेख नाही जगामध्ये. लक्षात, मानवतावादाची डेफिनेशन क्लिअर नाही. असं असताना सुद्धा काही लोक म्हणतात नाही 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 मानवतावादी. काही तुमच्या मनाने लावली. आता मानवतावाद काय? टाटा, बिर्ला, अंबानी, किर्लोस्कर, अदानी, माल्या यांचं कल्याण करायचं का आम्हाला शोषितांचं, दलितांचं, आदिवासींचं, ओबीसींचं, अल्पसंख्याकांचं आणि शोषितल्या शोषित घटकांचं कल्याण करायचं. आणि म्हणून मी सातत्याने लिहित आहे मागच्या 4 वर्षापासून अण्णाभाऊवाद ही स्वतंत्र विचारधारा आहे. या देशातल्या कम्युनिस्टांचा बाप, आता मी बाप हा शब्द वापरतो, भारतातल्या कम्युनिस्टांचा बाप जर कोण असेल तर ते आहेत कॉम्रेड अण्णाभाऊ साठे. बापाला बाप म्हणायला शिका. लक्षात घ्या कॉम्रेड सुबोधजी आणि इतर कम्युनिस्टांना माझं आव्हान आहे, तुमच्या सगळ्यांचं बाप जर कोण असेल तर तो कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आहे. जरी पक्षाचे राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी जरी नसले, पक्षाचे जबाबदार पदाधिकारी जरी नसले, कॉम्रेड अण्णाभाऊ साठेनं जे साम्यवादी साहित्य लिहिलेलं आहे, जगामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठेचं साहित्य जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेलं. लक्षात घ्या, प्रत्येक भाषेमध्ये ट्रान्सलेट झालेलं. डांगेंचं साहित्य झालं किंवा इतर कोणत्या आता पक्षाचे जे चीफ म्हणून मिरवत आहेत त्यांच्या कोणाचे साहित्य विदेशात ट्रान्सलेट झाले का? कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना रशियाचं 4 वेळा बोलवणं आलं होतं. का? कुठलंही पक्षाचं केंद्रीय कमिटीचं किंवा राज्य कमिटीचं पद नसताना सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांना 4 वेळा रशियानं का बोलावलं? त्याचं कारण आहे, रशियालाही माहिती होतं खरा नेता कम्युनिस्टांचा बाप तुमचा बाप जर कोण असेल तर ते आमचे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आहेत. बापाला बाप म्हणायला शिका, बापाची कार्यक्रमामध्ये प्रतिमा लावायला शिका आणि बापाचं नाव घ्यायला शिका. आम्ही बापाला आम्ही बाप अहो मनुवाद्याचं समजून घेतो. ज्या आईच्या पोटी जन्मून त्या आईला आई म्हणत नाहीत मनुवादी, ते मूर्ख आहेत. जे बापाच्या पोटी जन्मून बापाला बाप म्हणत नाहीत, तसं कम्युनिस्टाने कधीही वागू नये. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे या देशातल्या कम्युनिस्टांचे बाप आहेत. एवढं मोठं विशाल साहित्य, कादंबऱ्या, कथा, लोकनाट्ये, हे सगळं लिखाण जगातल्या प्रत्येक भाषेमध्ये भाषांतरित झालेलं आहे. तर अशा वेळी खऱ्या अर्थाने भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे शिलेदार आणि नायक हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आहेत, हे विसरू नका. आणि म्हणून दुसरीकडे केवळ वर्गलढा कॉम्रेड अण्णाभाऊ साठेनं लिहिला नाही. अण्णाभाऊ साठे यांची आवडी कादंबरी वाचा, बरबादा कंजारी ही कथा वाचा, सापळा ही कथा वाचा, कोंबडी चोर ही कथा वाचा. याच्यामध्ये जाती अंताची लढाई सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे म्हणली. कॉम्रेड सुबोधजी, आपण ज्या विद्रोही सांस्कृतिक चळवळीमध्ये काम करता, जाती अंताचा या देशामध्ये 2च आणि काही मोजक्याच लोकांनी भूमिका मांडलेल्या आहेत. त्यामध्ये महात्मा बसवांना, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि कॉम्रेड अण्णाभाऊ साठे. कम्युनिस्टामधला हिरा
जर कोण असेल भारतामधला ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे आहेत. आणि यांनी जाती अंताचं विश्लेषण साहित्यामध्ये केलेलं आहे. त्याच्यावर संशोधन करा तुम्ही, असं चुकीचं लिहित बसू नका, त्याच्यावर संशोधन करा. आणि म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी काढलेला मोर्चा हा या देशाला मिळालेलं स्वातंत्र्य, जरी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे स्वातंत्र्याची चळवळ सुरू ठेवत असले, स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये मोठं योगदान जरी असलं, तरी सुद्धा 16 ऑगस्ट 1947 रोजी असं म्हणतात, ये आझादी झूठी है, देश की जनता भूकी. हे तुम्हाला मान्यच करावं लागेल आणि मान्य करा मुकाट्यानं. त्याचं कारण असं आहे, आज CPI घोषणा देत आहेत, CPM घोषणा देत आहेत, आजही आम्हाला आर्थिक स्वातंत्र्य मिळालेलं नाही, सामाजिक स्वातंत्र्य मिळालं. जात या देशामध्ये काय माल, धर्मांता प्रचंड वाढलेली आहे देशामध्ये. म्हणून जातीवादची आझादी, धर्मांधाची आझादी, भूकमरीची आझादी, बेरोजगारीची आझादी, या घोषणा तुम्हीच देत आहे. आम्ही म्हटलं का? आम्ही म्हटले, प्राध्यापक सदाशिव भोयारेने म्हटलं, CPI युनायटेडनं जाहीर केलं की देशातल्या सगळ्या कम्युनिस्टांनी आता असं म्हटलं पाहिजे, ही आझादी झुटी आहे, देश की जनता भूकी आहे. तुम्हीच म्हणताय, अगोदरच म्हणताय. मग आमच्या अण्णाभाऊची काय एवढी ॲलर्जी तुम्हाला? कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल अशा प्रकारची ॲलर्जी कोणीही बाळगू नये, कम्युनिस्टांनी बाळगू नये. आणि ढोंगी आंबेडकरवाद्यांनी सुद्धा चुकीचा प्रचार कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा करू नये, असं एवढंच मी या ठिकाणी निष्कर्षात तुम्हाला सांगतो. आता मुळात आणखी एक प्रश्न भारतातल्या कम्युनिस्टांना मी विचारतो. ठीक आहे, भारतामध्ये कम्युनिस्ट हे धर्म मानत नाही. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणतात की धर्माची चिकित्सा करताना कॉम्रेड अण्णाभाऊ साठेने कार्ल मार्क्सच्या विधानाचं समर्थन केलेलं आहे. धर्म हे अफूची गोळी आहे असं म्हटलं. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा काळाराम मंदिर प्रवेश, 14 तळ्याचा सत्याग्रह हा केला. तत्पूर्वी महात्मा ज्योतिराव फुलेंनी शूद्रांसाठी पाण्याचा हौद खुला केला. सनातनी ब्राह्मणी धर्माची चिकित्सा केली आणि सत्यशोधक समाजाची निर्मिती केली. आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून सांस्कृतिक चळवळ ज्योतिराव फुले यांनी या देशामध्ये सुरुवात केली. म्हणजे सांस्कृतिक क्रांती ज्योतिराव फुले यांनी केली. नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास केला आणि शेवटी बुद्धिझमकडे वळले, म्हणजे सांस्कृतिक परिवर्तन स्वीकारलं. ज्योतिराव फुले यांनी सांस्कृतिक परिवर्तन स्वीकारलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांस्कृतिक परिवर्तन स्वीकारलं. भलेही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना धर्मांतर केलेलं असेल, परंतु सनातनी वैदिक हिंदू धर्म नाकारला. भारतातल्या 1925 पासून कम्युनिस्टांनी कोणतं सांस्कृतिक परिवर्तन स्वीकारलेलं आहे याचं उत्तर द्या मला. तुमची विद्रोही सांस्कृतिक चळवळ, कार्ल मार्क्सला धर्म मान्य नव्हता, मग भारतातल्या CPM आणि CPIने निधर्मी सांस्कृतिक चळवळ का चालवली नाही, या प्रश्नाचं उत्तर द्या मला. निधर्मी संस्कृती का विकसित केली नाही? तुम्ही काय करताय? आम्ही करणार आहोत येणाऱ्या कालखंडात. आम्हाला विरोध तरी करू नका, टिळकांची वावा करू नका, सावरकरांची वावा करू नका, आगरकरांची वावा करताय. म्हणजे याचा अर्थ छुप्या पद्धतीने तुम्हाला सनातनी वैदिक धर्म मान्य आहे. सरळ सरळ पद्धतीने आजही वेगवेगळ्या CPI आणि CPM मधल्या अनेक नेते आणि नेते मंडळीच्या मुलं मुली यांच्या लग्न समारंभ मी पाहिलेले आहेत. ते आजही वैदिक सनातनी धर्म परंपरेप्रमाणे होतात. म्हणजे याचा अर्थ तुमचा वैदिक सनातनी धर्मव्यवस्थेला, टिळकांच्या प्रतिगामीपणाला, आगरकरांच्या प्रतिगामीपणाला, सावरकरांच्या प्रतिगामीपणाला मधून तुमचा पाठिंबा आहे. जसं आमच्या महाराष्ट्रामध्ये काही लोकांनी भाजपला बाहेरून पाठिंबा दिला, आतून मधून केली, तसं तुम्ही लोक जर सनातन्याला मधून पाठिंबा देत असाल तर तुमच्या इतके या देशामध्ये कम्युनिस्ट चळवळीची वाट लावणारे दुसरे कोणी होऊ शकणार नाही. आणि म्हणून
CPI तर आदर्श घेतेच, CPMला सुद्धा माझी विनंती आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या अण्णाभाऊवादी विचारधारेचा तुम्ही अवलंब करावा आणि भारतामध्ये निधर्मी सांस्कृतिक चळवळ सुरू करावी. तर आम्ही मानू की तुम्ही खरे कम्युनिस्ट आहात, तुम्ही खरे मार्क्स, फुले आंबेडकर आणि अण्णाभाऊवादी विचारधाराचे पाईक आहात, वैचारिक वारसदार आहात, असं निश्चितपणे आम्ही तुम्हाला मानू. यातील मात्र आम्हाला शंका नाही. आणि म्हणून जाता जाता मी एवढंच या ठिकाणी सांगतो की पुनश्च एकदा मी कॉम्रेड सुबोध मोरे यांच्या संपूर्ण लेखांचं, काही मुद्द्यांचं मी समर्थनही केलेलं आहे, लक्षात घ्या. ज्या बामसेपनं खोट्या गोष्टी सांगितल्या त्याचा मी विरोधही केलेला आहे आणि कॉम्रेड सुबोध मोरे यांच्या लेखाचं, त्या मुद्द्याचं मी समर्थनही केलेलं आहे. परंतु कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांनी 16 ऑगस्ट 1947 रोजी मुंबई येथे आझाद मैदानावरती मोर्चा काढलेला होता आणि त्या मोर्चाचं नेतृत्व केलेलं होतं आणि त्या ठिकाणी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे असं म्हणाले, ये आझादी छुटी है, देश की जनता भूकी आहे. याचा अर्थ जर आम्ही समजून घेतला, आजही आता केंद्रातलं सरकार 73 वर्षानंतर सुद्धा शिक्षणाचं खाजगीकरण करू पाहत आहे. खाजगी विद्यापीठामध्ये देशात आलेले आहेत, हे कॉम्रेड अण्णाभाऊ साठेंना अपेक्षित नव्हतं. आरोग्याचं खाजगीकरण झालेलं आहे या देशामध्ये. खाजगी हॉस्पिटल आहेत, पंचतारांकित आहेत, श्रीमंत लोक त्या हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. शेतीचं समान वाटप झालेलं नाही आणि राष्ट्रीयकरणसुद्धा होऊ शकलेलं नाही. म्हणून दलित, आदिवासी, ओबीसी आणि अल्पसंख्याकाकडे जमिनी नाहीत. आजही ग्रामीण भागात उद्योग कोणाकडे आहेत? टाटा, बिर्ला, अंबानी, अदानी, किर्लोस्कर, माल्ल्या, नीरव मोदी, मोदीचे पाहुणे यांच्याकडे उद्योग आहेत. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक यांच्याकडे ना उद्योग आहे, ना शेती आहे, ना शैक्षणिक संस्था आहेत मोठ्या, ते पण क्षत्रियाच्या हातामध्ये जाऊन बसलेले आहेत. आणि म्हणून या देशामध्ये पुनश्च एकदा स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये सुद्धा कॉम्रेड अण्णाभाऊ साठे होते, कॉम्रेड अमर शेख होते, कॉम्रेड आर.बी. मोरे होते. आणि असं असताना सुद्धा स्वातंत्र्याची चळवळ आम्ही लढली. मुंबईसह महाराष्ट्र झाली पाहिजे. उद्या असंही म्हणसाल अण्णाभाऊंना असं म्हटलंच नाही. आज आम्ही मागणी करतो की कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये मोठं योगदान होतं. त्यांना अटक करण्यात आलेली होती. म्हणून आम्ही मागणी करत आहोत, कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं मुंबईसह महाराष्ट्र झाली पाहिजे, यासाठी संपूर्ण देशभरामध्ये रान पेटवली होती, चळवळ उभी केली होती. म्हणून कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचं नाव मुंबई विद्यापीठाला दिलं पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. तुम्ही उद्या असंही म्हणताल की अण्णाभाऊ असे म्हणालेच नव्हते. काय काय बोलताय काय तुम्ही? तुमच्या जिभेला हाड तरी आहे का? कॉम्रेड अण्णाभाऊ तसे म्हणाले नव्हते. अरे बाबा, तुम्ही जे टिळकांना आदर्श मानता त्या टिळकावर टीका करा, आगरकरांवर टीका करा, सावरकरांवर टीका करा. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हा टीकेचा विषय होऊ शकत नाही. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे हा खऱ्या अर्थाने आदर्श घेण्याचा विषय होऊ शकतो. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या प्रत्येक कादंबरीमध्ये, प्रत्येक कथेमध्ये, प्रत्येक नाटकामध्ये, लोककलेमध्ये प्रत्येक गोष्ट आदर्श घेण्यासाठी आहे. आणि म्हणून जाता जाता शेवटी एकच सांगतो, साहित्य सम्राट कॉम्रेड अण्णाभाऊ साठे या देशातल्या वर्ग लढ्याचे आणि जाती अंतांचे नायक होते. म्हणून देशातल्या आणि जगातल्या कम्युनिस्टांनी कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांचा आदर्श घ्यावा. टीकेचा विषय कुठेच येत नाही. आणि म्हणून सर्व मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि भारतीय कम्युनिस्ट पक्ष, आम्ही तर भारतीय कम्युनिस्ट पार्टी युनायटेड, आम्ही तर कॉम्रेड अण्णाभाऊ साठे यांच्या विचारधारेला मानतो, विचारधारेसाठी झगडतो. आणि त्यांच्या विचारधारेकडे जर कोणी बोट दाखवत असेल, त्यांना लोकशाही मार्गाने आम्ही धडा शिकवण्याचं सुद्धा काम करत असतो. आणि म्हणून तुम्ही सुद्धा ते केलं पाहिजे. कॉम्रेड अण्णाभाऊ साठे कोणत्याही एका गटाचे नव्हते, तर या देशातल्या सर्व कम्युनिस्टांचे खरे नेते होते आणि बाप होते. कम्युनिस्टांचे बाप केवळ कॉम्रेड अण्णाभाऊ साठे होते. आणि बापाला बाप म्हणायला शिका, एवढंच या प्रसंगी मी बोलतो. जय भारत, लाल सलाम.